اعلموا أنما الحياة الدنيا لعب ولهو وزينة وتفاخر بينكم وتكاثر في الأموال والأولاد كمثل غيث أعجب الكفار نباته ثم يهيج فتراه مصفرا ثم يكون حطاما وفي الآخرة عذاب شديد ومغفرة من الله ورضوان وما الحياة الدنيا إلا متاع الغرور سابقوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها كعرض السماء والأرض أعدت للذين آمنوا بالله ورسله ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله ذو الفضل العظيم ما أصاب من مصيبة في الأرض ولا في أنفسكم إلا في كتاب من قبل أن نبرأها إن ذلك على الله يسير لكي لا تأسوا على ما فاتكم ولا تفرحوا بما آتاكم والله لا يحب كل مختال فخور الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل ومن يتول فإن الله هو الغني الحميد لقد أرسلنا رسلنا بالبينات وأنزلنا معهم الكتاب والميزان ليقوم الناس بالقسط وأنزلنا الحديد فيه بأس شديد ومنافع للناس وليعلم الله من ينصره ورسله بالغيب إن الله قوي عزيز. लक्षात ठेवा, या जगाचं जीवन खेळ तमाशाप्रमाणे गफलतीत टाकणारं, देखावा आणि एकमेकांवर अभिमान करणं, संपत्ती आणि संततीमध्ये जास्तीत जास्त अपेक्षा करणं आहे. ज्याप्रमाणे पावसाच्या स्थितीत शेतकऱ्यांना बहरलेलं पीक पाहून आनंद होतो, मग जेव्हा शेती अगदी सुकून जाते तेव्हा तुम्ही पाहता की ती पिवळ्या रंगात बदलते आणि तिचा चुरा होऊन जातो. आणि आखिरतमध्ये सख्त अजाबही आहे आणि या अल्लाहतर्फे माफी आणि त्याची प्रसन्नताही प्राप्त होणार आहे. वास्तविक या जगाचं जीवन धोक्यात पडण्याशिवाय आणखी काय आहे? आपल्या पालनकर्त्याच्या माफी आणि जन्नतकडे धावत चला, जिची लांबी आणि रुंदी जमीन आणि आकाशाप्रमाणे आहे. अशा लोकांसाठी तयार केली गेली आहे ज्यांनी ईमान राखलं अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरांवर. ही अल्लाहची कृपा आहे, ज्याला इच्छितो प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपाशील आहे. जे काही संकट जमिनीवर अथवा स्वतः तुमच्यावर येऊन कोसळतं, आम्हीच ते संकट अस्तित्वात आणतो, जे अवतरित होण्यापूर्वी ग्रंथात लिहिलेलं असतं. निस्संदेह हे सर्व अल्लाहकरिता फार सोपं काम आहे. यासाठी की जी वस्तू तुमच्या हातून निघून जाते तिच्याबद्दल दुःख करू नका, आणि अल्लाह जे काही तुम्हाला देईल त्यावर घमेंडही करू नका. अल्लाह कोणत्याही घमेंड करणाऱ्या, शेखी मिरवणाऱ्याशी स्नेह प्रेम राखत नाही. जे लोक कंजूष बनले आहेत आणि लोकांनाही कंजूषपणाची शिकवण देतात ते चांगलं करीत नाहीत. ज्यानं सत्याकडून तोंड फिरवलं तर अल्लाहला त्याची काय पर्वा, तो तर समस्त गुणवैशिष्ट्य राखणारा आहे. निस्संदेह आम्ही आपल्या पैगंबरांना निशाण्या देऊन पाठवलं आणि त्यांच्यासोबत आम्ही ग्रंथ आणि तराजू अवतरित केला, यासाठी की मानवानं न्यायावर कायम राहावं. आणि लोखंडही आम्ही उतरवलं ज्यापासून युद्धसामुग्री तयार होते, आणि मानवाकरता यापासून आणखी अनेक लाभदायक वस्तू तयार होतात. अल्लाह आपल्या ज्ञानानं जाहीर करतो की न पाहता अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या मदतीसाठी कोण उभा राहील. यात मुळीच शंका नाही की अल्लाह मोठा शक्तिशाली आणि दबदबा राखणारा आहे.